जय श्री महाकाल मित्रांनो, मी जगदीश आज शेतामध्ये आलतो. म्हणलं चला बघून येऊ शेतामधून. पण शेतामध्ये आलो, गुडघ्यात त्याला पाणी शेतामध्ये, आणि माझी एअर बिगच भरलेली आणि सारी सरकी बी कामातून गेली, मोसंबी बी अर्धी गेली. जेवढं राहिलं आपलं तेवढं पदरात 2-2, 4-4 तोड्या. पण माझं एकच म्हणणं आहे सरकारला की सरकारने जेवढं शेतकऱ्याचं नुकसान झालं तेवढ्याला आर्थिक मदत करा. एवढं नुकसान झालं, धाराशिव झालं, बीड झालं, परभणी झालं, इकडं बुलढाणा झालं, जालना जिल्हा झालं, ह्या पूर्ण मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याला मदत करा. सरकारला एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही डायरेक्ट सांगा शेतकऱ्याला की आमच्याकडून तुम्हाला काहीच होऊ शकत नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं तो करू, आम्ही किंवा काहीतरी करू. तुम्ही फक्त लोक असे आहेत, सरकार एक असं लोक आहे फक्त आपला मतदान घेऊस तर आपल्याला लय गोड बोलतात. आमदार येईन, मंत्री येईन, खासदार येईन, सरपंच येईन, उपसरपंच चढ येऊन द्या कोणी बी, फक्त मतदान घेऊस तरच आपल्याकडे येतात. त्यांना हे नाही दिसत हे पाणी किती आहे. एक प्लेन म्हणजे इव्हान क्रॅश झालं, आउट झालं तर त्याला एका माणसाला 1-1 कोटी दिले. आपण तर शेतकरी आहेत. अरे आपण आपल्या पायावर उभा राहू शकतो, करू शकतो काही बी. पण ह्या जर असंच चालू राहिलं तर हे सरकार याचा काही निर्णय जर घेऊन राहिलं आपण काय करणार. आपल्याला का दुसरं काही आहे का, काय आहे जसं आहे तसंच आहे. तुम्ही विचार करा मित्रांनो. हे माझ्या शेतामध्ये पाणी येईल, गज भरली, ही काडी गज भरली. मला एकच म्हणायचं की सरकार एवढं गेलेलं आहे की आपल्या शेतकऱ्याला हे सरकार मदत करू शकत नाही. हे फक्त व्यापारी लोक, यांना फक्त व्यापारीच लोक जमतात. आपल्या शेतकऱ्याला हे अजिबात मदत करू शकत नाही. तलाठी वावर शेतामध्ये येऊ सांगा तुम्ही, शेतकऱ्याच्या वावरात गांजा जर दिसला, एक झाड गांजात जर दिसलं तर लगे तलाठी, तहसीलदार, पोलीस स्टेशन, पोलीसचे लोक, लगे पूर्ण आर्थिक मंडळ पूर्ण शेतामध्ये. आता का तुमच्या माहिती चिरा वाचला काही आला इथं, शेतकऱ्याची इतकी गांड वाचली, एवढं पाणी गेलं शेतकऱ्याच्या गांडीत, तरी बी तुम्ही म्हणतात की नाही काही नाही झाला. आणि तरी म्हणते ते शेतकरी, जर एखाद्या शेतकऱ्याने जर प्रश्न केला की आमच्या शेतकऱ्या शेताचं असं तसं, ते म्हणते डायरेक्ट म्हणते राजकारण नका आणू. तुमच्या बापाचं राजकारण आहे का इथं. शेतकऱ्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की आमच्या ह्या शेतकऱ्यांनी ह्या मालाला काय तुम्ही समजा काय देणार, तर हे डायरेक्ट लोक म्हणतात की राजकारण नका आणू म्हणतात. याच्यात कसलं राजकारण. हे लोक दलिंदर आहे, फक्त मतदान घ्यायला येते, मतदान घ्यायला. आपल्याला फक्त काही नाही, मतदान घ्यायचं, आपलं काम झालं, आपल्या गांडीला लाद देणार आणि निघून जाणार. माझं फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला मदत करा. नसली होत तर ते बी सांगा, आम्ही भीक मागत नाही तुम्हाला, पण आमच्या मालाचे कमीच तर कमी आम्हाला जेवढं आम्ही घातलंय जमिनीमध्ये तेवढं तर उत्पन्न समजा द्या. काही ना काहीतरी 10-20 हजार 20-30 हजार काय असतं ते तुमच्या हिशोबाने द्या. आणि तुम्हाला जर द्यायचं नसलं तर देऊ बी नका. आमच्याकडे लय लोक आहेत असे, पाटील लोक बी आहेत आणि सारेच आहेत. रविराज साबळे त्यांनी मदत केली. रविराज पाटील साबळे एक शेतकरीचे, एक लहान शेतकरी होता, म्हणजे लहान याच्यातून आलेला घरातून माणूस, आज शेतकरीचे, पण शेतकऱ्याला मदत केली. हॉटेल भाग्यश्रीवाला त्यांनी पण आज मदत केली. गजानन महाराज शेवगाव ट्रस्ट त्यांनी पण आज मदत केली. आणि तुम्ही जर सरकार जर याच्यावर काहीच मदत करू शकत नाही म्हणल्यावर तुम्ही सरकार आहे का. अरे तुमच्यापेक्षा टाळ्या वाजणारे बरे, टाळ्या वाजणारे छक्के, तुम्ही छक्के. माझे दोन एवढंच बोलतो, बस माझं संपतो.